आज सुमतीबाईचा लहान मुलगा अर्णव याचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत होता. सुमतीबाईच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता, पण अर्णवच्या डोळ्यातील उदासी मात्र कोणालाच टिपता येत नव्हती. त्याला प्रत्येक क्षणी त्याचा मोठा भाऊ रोहन याची उणीव भासत होती. लग्नाला आलेले नातेवाईक वारंवार तोच प्रश्न विचारत होते. मोठा मुलगा आणि मोठी सून लग्नाला का आले नाहीत? या प्रश्नांनी सुमतीबाईंना भांडावून सोडले होते. कडू सत्य त्या कोणाला सांगूही शकत नव्हत्या. त्यांनी चेहऱ्यावर खोटे हसू आणून विषय टाळला आणि म्हणाल्या, त्यांच्या मुलीच्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत ना, म्हणून त्यांना येता आले नाही. परीक्षा संपल्या की नक्की येतील भेटायला. पण लोकांच्या तोंडाला कोण कुलूप घालणार? कोणी हळूच कुजबुजत होतं, तर कोणी स्वतःच्याच कल्पनेच्या मालिका रचत होते. कोणी म्हणाले, नक्कीच सासवासुनांचे पटत नसेल म्हणून नाही आली. तर कोणी म्हणाले, सुमतीबाईचा स्वभाव तरी कुठे कमी तापट आहे, नक्कीच मोठे भांडण झाले असणार. बघाच तुम्ही, काही दिवसात ही लहान सूनही वेगळी होईल. लग्न सर्व रीतिरिवाजानुसार पार पडले. भावाची आणि बहिणीची आठवण मनात दाबून अर्णव आपली नवरी सायली हिला घेऊन घरी आला. अर्णवला घरातील परिस्थितीची पूर्ण कल्पना होती. किरकोळ कारणावरून आई आणि मोठ्या बहिणीमध्ये कसे खटके उडायचे आणि बघता बघता त्याचे मोठ्या वादात कसे रूपांतर व्हायचे हे त्याने जवळून पाहिले होते. खरं तर गोष्ट कधीच मोठी नसायची, पण ती ताणली जायची. त्यामुळे दर दुसऱ्या दिवशी घरात तणावाचे वातावरण असायचे. अर्णव मनातल्या मनात अस्वस्थ होता. आईचा स्वभाव तो बदलू शकत नव्हता. आज वडील असते तर कदाचित त्यांनी आईला समजवले असते. आता त्याची संपूर्ण आशा सायलीवरच होती. सायली समंजस, शांत आणि संयमी असावी अशी त्याची इच्छा होती. हे काही प्रेमविवाह नव्हते की दोघे एकमेकांना आधीपासून ओळखत असतील. सर्व काही देवाच्या तालावर चालले होते. अर्णवने ठरवले की पहिल्याच रात्री तो सायलीला घराची सर्व हकीकत सांगेल, जेणेकरून ती आईच्या बोलण्याचा राग धरणार नाही आणि कडू शब्द एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायला शिकेल. रात्री जेव्हा दोघे खोलीत पोहोचले तेव्हा अर्णव हळूच म्हणाला, सायली, आता हे घर तुलाच सांभाळायचे आहे. सायलीने त्याचे वाक्य पूर्ण होण्याआधीच विचारले, मोठे भाऊजी आणि वहिनी लग्नाला का आले नाहीत? अर्णवने काहीही न लपवता सर्व सत्य सांगितले. आई आणि बहिणीचे अजिबात जमायचे नाही. छोट्या छोट्या गोष्टीवरून मोठे वाद व्हायचे. पण एक दिवशी तर आईने सर्व सीमा पार केल्या. वहिनीची चूक एवढीच होती की त्या न आंघोळ करता स्वयंपाकघरात गेल्या होत्या. आईचा राग एवढा अनावर झाला की त्यांनी असे काही शब्द उच्चारले जे कधीच बोलायला नको होते. सायलीने उत्सुकतेने विचारले, असे काय म्हणाल्या आई? अर्णवने जड अंतःकरणाने उत्तर दिले. आई म्हणाली, निघून जा माझ्या घरातून आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला तुझे तोंड दाखवू नकोस. त्यावेळी भाऊही घरीच होता. त्याने आईला समजवण्याचा प्रयत्न केला. किती रागात आहे, शांत व्हावे. पण आईने त्यालाही सुनावले. बायकोचा गुलाम, तूही निघून जा हिच्यासोबत. वहिनी रडत होत्या. भावाच्या डोळ्यातही अश्रू होते. पण आईचा राग शांत झाला नाही. शेवटी भावाने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. दररोजच्या कटकटींना ते दोघेही कंटाळले होते. नंतर त्यांनी दुसऱ्या शहरात नोकरीची बदली करून घेतली. काही क्षण शांत राहिल्यानंतर अर्णव म्हणाला, बघ, थोडी चूक वहिनीचीही होती. आईला आवडत नाही ते काम त्यांनी करायला नको होते, पण त्याही आपल्या मतावर ठाम राहायच्या. त्यांच्यातही सहनशीलता कमी होती. सायली लगेच म्हणाली, अर्णव, तुमचे बरोबर आहे. टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. अर्णवने मोठा श्वास घेत पुढे सांगितले, पण आईचे ते विषारी शब्द भाऊ आणि बहिणीच्या मनाला असे बोचले की ते कधीच विसरू शकले नाहीत. कडू शब्द हे बाणासारखे असतात. एकदा मुखातून निघाले की परत येत नाहीत.
ते मनावर असा घाव करतात जो वर्षानुवर्ष भरत नाहीत. भाऊ वहिनीसोबतही तेच झाले. सायली, मी तुझ्याकडून एवढीच अपेक्षा करतो की तू हे घर सांभाळून घेशील. भाऊ वहिनी तर निघून गेले, पण आपण आईला एकटे सोडून जाऊ शकत नाही. आपल्याला त्यांच्यासोबतच राहावे लागेल. तू त्यांचा राग तुझ्या प्रेमाने आणि संयमाने शांत ठेवू शकशील का? सायलीने अजिबात वेळ न लावता म्हणाली. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी सर्व काही सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. अर्णवने उदास आवाजात म्हटले. आईला आजपर्यंत या गोष्टीची जाणीवच नाही की त्या दिवशी त्यांनी असे शब्द बोलायला नको होते. मी कित्येकदा सांगितले की भाऊ बहिणीला फोन करून परत बोलावून घ्या, पण त्या आपल्या हट्टावर ठाम राहिल्या. याच गप्पांमध्ये त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली. हळूहळू दोघांनी सर्व चिंतातूर विचार बाजूला ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली हसत म्हणाली, बरे झाले तुम्ही मला सर्व काही आधीच सांगून ठेवले. आता मला आईंसोबत जुळवून घेणे सोपे जाईल. मी त्यांच्या आवडीनुसारच सर्व कामे करेन. अर्णवने सुटकेचा श्वास घेतला. थँक्यू सायली. मला तुझ्याकडून याच उत्तराची अपेक्षा होती. त्या दिवसापासून सायलीच्या संघर्षाची सुरुवात झाली. तिने अर्णवला तर धीर दिला होता, पण तिच्या मनात भीतीचे वादळ निर्माण झाले होते. जर सासूचा स्वभाव खरंच एवढा कडक असेल तर ती कुठपर्यंत सहन करू शकेल. मित्रांनो, सुरुवातीचे काही दिवस सुमतीबाईंने आपल्या नवीन सुनेवर खूप प्रेम उधळले, पण हळूहळू त्यांचा मूळ स्वभाव पुन्हा डोके वर काढू लागला. प्रत्येक गोष्टीवर टोकणे, कामात चुका काढणे, स्वयंपाकाची नावे ठेवणे, टोमणे मारणे, सर्व काही पूर्ववत सुरू झाले. पण अर्णवचे बोलणे आठवून सायली प्रत्येक वेळी हसून सर्व काही सहन करायची. समोर कधीच उलट उत्तर द्यायची नाही. हो, जेव्हा ती एकटी असायची तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू व्हायचे. मग तोंड धुवून तीच गोड हसू चेहऱ्यावर आणायची, जेणेकरून कोणालाही तिच्या वेदनेची जाणीव होऊ नये. हळूहळू महिने निघून गेले. एवढी समंजस आणि सहनशील सून मिळूनही सुमतीबाईच्या वर्तनात काहीच बदल झाला नाही. एका मुलाला आणि सुनेला गमावल्यानंतरही त्यांना स्वतःच्या चुकीचा पश्चाताप झाला नव्हता. उलट त्यांचा स्वभाव दिवसेंदिवस आणखीन कडक होत चालला होता. आणि दुसऱ्या बाजूला सायलीचा संयमही आता सुटू लागला होता. अर्णवला सर्व काही हे समजत होते. सायलीने कधीच सासूची तक्रार केली नव्हती, पण तिच्या चेहऱ्यावरचे खोटे हसू अर्णवला सगळी कहाणी सांगून जायचे. काही वेळेस तिचे ओले डोळे पाहून अर्णव बेचैन व्हायचा. या घरातील वातावरण पूर्ववत कसे करायचे हे त्याला आता समजत नव्हते. सुमतीबाईंच्या अंगणात एक खूप जुने आणि मोठे झाड होते. त्यावर अनेक पक्षी आणि चिमण्या आपले घरटं बांधून राहत असत. सुमतीबाई रोज सकाळी त्या पक्ष्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवायच्या. नेहमीप्रमाणे एका सकाळी त्या धान्य घेऊन अंगणात आल्या. काही दिवसापूर्वीच पानगळ सुरू झाली होती. काल रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. कामवालीने आधीच अंगण झाडून वाळलेल्या फांद्या आणि पाने बाहेर टाकली होती. सुमतीबाईंनी नेहमीप्रमाणे धान्य टाकले, पण आज एकही पक्षी खाली आला नाही. त्यांनी आश्चर्याने वर पाहिले तर त्यांची नजर खिळून राहिली. जे झाड कालपर्यंत हिरव्या पानांनी आणि पक्ष्यांच्या चिवचिवाटाने फुललेले असायचे, ते आज पार सुके आणि ओसाड दिसत होते. वादळात अनेक घरटी वाहून गेली होती. बहुधा पक्षी भीतीपोटी नवीन आश्रयाच्या शोधात निघून गेले होते. त्या काही वेळ त्या झाडाकडे पाहत राहिल्या. त्यांच्या मनात एक वेगळीच कालवाकालव झाली. त्यांनी विचार केला, जेव्हा झाडावर पानांचा निवारा राहिला नाही, जेव्हा पक्ष्यांना शांतता मिळाली नाही, तेव्हा त्यांनी नवीन ठिकाण शोधले. शेवटी त्यांनाही तर सुरक्षित घरटे हवे असते. हा विचार करत असतानाच त्यांची नजर घराच्या आत गेली.
अचानक त्यांना आपले घरही त्या ओसाड झाडासारखे वाटू लागले. एक वेळ होती जेव्हा हे घर हसण्या खेळण्याने भरलेले असायचे. मोठा मुलगा रोहन, सून स्नेहल आणि छोटी नात अनन्या इथेच राहायचे. पण आपल्या रागाने आणि कडू शब्दांनी आपणच ते बसलेले घरटे विस्कळून टाकले. हा विचार येताच त्यांचे हृदय जोरात धडधडू लागले. मनात एक नवीन भीती निर्माण झाली. जर उद्या अर्णव आणि सायलीसुद्धा हे घर सोडून गेले तर? या विचाराने त्यांना आतून हलवून सोडले. त्या स्वतःशीच म्हणाल्या, नाही, आता मी माझे घर पुन्हा ओसाड होऊ देणार नाही. मित्रांनो, तेव्हा पहिल्यांदाच त्यांना मोठ्या मुलाची आणि सुनेची उणीव इतक्या तीव्रतेने भासली. त्यांची आठवण सुमतीबाईंना अस्वस्थ करू लागली. त्यांना स्वतःच्या वर्तनाची आठवण झाली. कशा त्या मोठ्या सुनेच्या प्रत्येक कामात चुका काढायच्या, क्षुल्लक कारणावरून तिचा अपमान करायच्या. मग त्यांना अचानक जाणीव झाली की तेच सगळे त्या आज सायलीसोबतही करत आहेत. त्यांच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. मी माझ्या सुनांना मुलीसारखे प्रेम का नाही देऊ शकले? माझ्या तोंडून नेहमी कडू शब्दच का निघाले? आज त्यांना उमजले होते की रागाच्या भरात बोललेले शब्द कोणाच्या मनावर किती खोल घाव करतात. त्या ओसाड झाडाने आज त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चुकीची जाणीव करून दिली होती. दुपारी जेव्हा संपूर्ण कुटुंब जेवायला बसले तेव्हा सुमतीबाईंनी पहिला घास तोंडात टाकताच हसून म्हटले, वा सायली, आज भोपळ्याचे कोफ्ते खूपच चविष्ट झाले आहेत. स्वयंपाक खरोखरच अप्रतिम झालाय. हे ऐकताच अर्णव आणि सायलीने आश्चर्याने एकमेकांकडे पाहिले. सायलीचा तर स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. आज पहिल्यांदाच तिच्या सासूने तिचे कौतुक केले होते. पण गोष्ट फक्त जेवणापुरती मर्यादित राहिली नाही. ज्या सुमतीबाई तिला नेहमी सून म्हणून हाक मारायच्या, त्या आज वारंवार तिला बाळा म्हणून हाक मारत होत्या. दिवसभरात त्यांनी एकाही कामात चूक काढली नाही की ताना मारला नाही. घरातील वातावरण पहिल्यांदाच इतके शांत आणि आपुलकीचे वाटत होते. आता त्या सायलीच्या कामात हातभार लावू लागल्या, तिच्याशी प्रेमाने बोलू लागल्या. अर्णवला रोज आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर आनंद पाहून समाधान वाटायचे. काही दिवसातच ही बातमी रोहन आणि स्नेहलपर्यंत पोहोचली. एका संध्याकाळी अर्णव म्हणाला, आई, मोठ्या भावाचा फोन आला होता. तो भेटायला बोलावतोय. मी 2-3 दिवसांसाठी जाऊन येऊ का? सुमतीबाई काही क्षण शांत राहिल्या. मग काहीही न बोलता त्यांनी मोबाईल उचलला आणि स्नेहलचा नंबर लावला. तिकडून आवाज आला, हॅलो. काही क्षण दोन्ही बाजूनी शांतता होती. सुमतीबाईंचे ओठ थरथरत होते. शेवटी स्नेहलनेच आवाज ओळखला आणि हळूच म्हणाली, आई. हे ऐकता सुमतीबाईंना आवडा गिळता आला नाही. त्या ढसाढसा रडू लागल्या. स्नेहल, बाळा, मला माफ कर. फोन स्पीकरवर होता आणि रोहनही तिथेच बसून ऐकत होता. सुमतीबाई रडत म्हणाल्या, अर्णवच्या लग्नात मला तुम्हा तिघांची खूप आठवण आली. मी रागात बोललेले सर्व शब्द मागे घेते. शक्य असेल तर मला माफ करा. मला माझी चूक कळली आहे. मला एक संधी द्या, जेणेकरून मी माझी चूक दुरुस्त करू शकेल. स्नेहलचेही डोळे भरून आले. ती भावूक होऊन म्हणाली, आई, तुम्ही असे म्हणू नका. चूक फक्त तुमचीच नव्हती, आमचीही होती. आम्हीही रागाच्या भरात घर सोडून जायला नको होते. जे घडले ते बदलता येणार नाही, पण येणारा काळ नक्कीच चांगला करता येईल. आम्ही लवकरच तुम्हाला भेटायला येऊ. प्लीज आता रडू नका. फोन ठेवताच स्नेहलने रोहनकडे पाहिले. त्याच्याही डोळ्यात अश्रू आले होते. त्याने तिला जवळ घेतले. मी कित्येक दिवसापासून याच क्षणाची वाट पाहत होतो. काही महिन्यानंतर सायलीने संपूर्ण कुटुंबाला एक आनंदाची बातमी दिली. ती आई होणार असल्याचे ऐकून घरातील आनंद द्विगुण झाला. रोहन, स्नेहल आणि लहानगी अनन्या आता वारंवार घरी येऊ लागले. ज्या घरात कधी काळी रोज भांडणे आणि तणाव असायचा, त्याच घरात आता प्रेम, आपुलकी आणि आनंदाने जागा घेतली होती. वेळेने पुन्हा एकदा सिद्ध केले होते की जर माणसाने वेळेत स्वतःची चूक स्वीकारून स्वतःला बदलले तर विस्कटलेली नातीही पुन्हा फुलू शकतात. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.